प्रणाम देवी. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व काही केले आहे. आता मला पुढची आज्ञा द्या. वासुकी, तू तुझं कार्य उत्तम प्रकारे पूर्ण केलंय. आता यापुढे तुझे कार्य नाही. तुझ्या मदतीसाठी आम्ही तुझे ऋणी आहोत. आम्हाला तुझी सहाय्यता लागली तर आम्ही तुला त्वरित बोलावून घेऊ. जशी आपली आज्ञा देवी. वासुकी, काही सांगायचंय का? देवी, एक प्रश्न विचारू? विचार. देवी, मला महादेवांची फार चिंता वाटते आहे. मी नारद मुनींना देखील महादेवांविषयी विचारलं, तेव्हा ते म्हणाले त्यांना देखील काही माहित नाही. आणि म्हणूनच एक विचार सतत मनात येतो. आपण सगळ्यांनीच जर त्यांच्याकडे असं दुर्लक्ष केलं तर ते योग्य होईल का देवी? शेवटी ते महादेव आहेत, सर्वांच्या सुखदुःखांची काळजी करणारे. मग त्यांची काळजी घ्यायला कोणीतरी हवं ना. आणि सृष्टीचं संतुलन साधण्यासाठी महादेवांचं अस्तित्व किती महत्वाचं आणि गरजेचं आहे आपल्या सगळ्यांना चांगलंच माहिती आहे. तुला चिंता वाटणं साहजिकच आहे. खरं सांगायचं तर महादेवांच्या हृदयाजवळ आमच्यापेक्षा अधिक तुम्ही असता. त्यामुळे ते काय करतात, कुठे जातात, कुणाला भेटतात ह्याची खबर तुम्हाला आधी असते. परंतु ह्यावेळी त्यांनी तुला सुद्धा न सांगता जाण्याचा निर्णय घेतलाय तर त्यामागे काहीतरी कारण असेलच. आणि आम्हाला त्याबद्दल काही माहीत नाही वासुकी. सध्या आमच्या दायित्वात त्यांच्याशी संबंधित कोणतेही कार्य नाही. पण देवी, काळजी ही वाटतेच ना. आपण युगानुयुगे त्यांच्यासोबत राहिलो आहोत. ते कसे आहेत हे आपल्याला ठाऊक आहे. त्यामुळे त्यांची चिंता करण्याचं कारण नाही. आणि स्वतःचा विचार करणारी माणसं, स्वतःच्या मनाप्रमाणे जगणारी माणसं सहसा दुःखी नसतात. ते आनंदातच असतात, नाही का? आम्ही जेवढं महादेवांना ओळखतो तेवढंच तुम्हालाही ओळखतो देवी. तुमचे शब्द एक सांगतायत, पण तुमचं मन काहीतरी वेगळंच सांगतं आहे. महादेवांविषयीची चिंता अजूनही तुमच्या अंतर्मनात जिवंत आहे. हाच विचार मला अधिक अस्वस्थ करतो आहे. जशी आपली आज्ञा देवी. येतो. महादेव, तुम्ही कुठे आहात हे मला ठाऊक नाही. पण तुमची आठवण मात्र प्रत्येक प्रश्नासोबत माझ्या समोर उभी राहते. आणि तरीही हा मार्ग मला एकटीनेच चालायचा आहे. आदिशक्ती, मला काही कळेनासे झाले आहे. कालपर्यंत महादेवांच्या आठवणीत अश्रू ढाळणारी तुळजा खरी, की आज त्यांच्या विषयावर कठोरपणे बोलणारी तुळजा खरी? बघ मूळ माया, हा तराजू सारखा हलतो. कधी लाल गुलाबाचं पारडं खाली जातं तर कधी पांढऱ्या गुलाबाचं. परंतु तुला सांगता येईल का यातलं जड कोणतं आणि हलकं कोणतं? कसे सांगणार? दोन्ही फुले सारखीच आहेत, फक्त त्यांचे रंग वेगळे आहेत. अगदी तसंच तुळजाचं आहे. विरहात व्याकुळ होऊन अश्रू ढाळणारी पत्नी ही तीच, आणि आपल्या कर्तव्याची जाणीव झाल्यावर दुःख बाजूला ठेवून उभी राहणारी रणरागिणी ही तीच. ह्यातली एक खरी आणि दुसरी खोटी असं नसतं. दोन्हीही तितक्याच खऱ्या असतात. आत्मा तोच, रूप वेगळं असतं. मला कळतंय,
तुम्ही काय सांगू पाहत आहात? तुम्ही स्त्रीच्या मनातील सत्व उलगडून सांगत आहात ना? हो, अगदी बरोबर. स्त्री मनाने जगते. ती जेव्हा प्रेम करते ते पूर्ण मनाने करते. स्त्री जेव्हा काळजी करते तेही पूर्ण मनाने. आणि जेव्हा एखादं कर्तव्य स्वीकारते तेव्हाही ती स्वतःला पूर्णपणे त्यात झोकून देते. म्हणून तिच्या भावना कधी अश्रूंमध्ये दिसतात तर कधी सामर्थ्यात. ह्या जगातील प्रत्येक स्त्रीमध्ये हेच दिसतं. काम, मुलं, नाती, स्वप्न सगळं सांभाळताना कधी ती थकते, कधी रडते, कधी रागावते, परंतु वेळ आली की पुन्हा उभी राहते. लोकांना तिचं सामर्थ्य दिसतं, परंतु त्या सामर्थ्यामागे किती भावना दडलेल्या असतात हे फार कमी जणांना दिसतं. मग देवी आणि सामान्य स्त्रीमध्ये काहीच फरक नाही का? फारसा नाहीच. प्रत्येक स्त्रीमध्ये एक देवी दडलेली असते. आमचा अंश तिच्यात असतोच. फक्त प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. काही स्त्रियांना स्वतःमधली ती शक्ती लवकर सापडते तर काहींना उशिरा. काही अजूनही त्या शोधात असतात. तुळजा या प्रवासात खूप पुढे गेलीये. ती स्वतःच्या दुःखाच्या पलीकडे जाऊन संपूर्ण विश्वाचा विचार करायला शिकलीये. पण म्हणून सामान्य स्त्रियात कमी होत नाही. प्रत्येक आई, प्रत्येक पत्नी, प्रत्येक मुलगी, प्रत्येक स्त्री तिच्या आयुष्यातील संघर्षामधून स्वतःमधल्या देवीकडे चाललेली असते. पद्मा, गंगाई, अंबा आणि आता तुळजाच्या चरणी नतमस्तक झालेली सुनंदा सुद्धा. सुनंदा? हो, ती सुद्धा वेगळी नाही. ती सुद्धा तिचा प्रवास करत आहे. दुःखातून, अपमानातून, प्रेमातून आणि विश्वासातून. नात्याचा खरा अर्थ समजून घेण्याचा प्रवास.